गावरान अगदी ठसकेबाज आणि जुन्या पद्धतीनं तयार करणार आहोत आज खलबत्त्यामध्ये आंब्याची आंबट अशी छान झणझणीत चटणी। ते करण्यासाठी आंबे आंबट घ्यायचे बरं का। मागच्या वेळेला मी केलते आंब्याची ही चटणी, पण ती केली होती मिक्सरमध्ये, पण त्याची चव अशी आली नाही बरं का। आजची चटणी आहे ना अगदी सॉलिड झालती। खाल्ला एक बाईट खाल्ला ना, एका बाईटमध्ये सुद्धा मस्त जबरदस्त असं तोंडातून बाहेर नाव येत होतं। तर ही चटणी करण्यासाठी आपल्या रानातून मस्त असे माझ्या इवीनबाईने आंबे आणून दिलते। आंबट आंब्यांचा ना ही चटणी केली की भार चवीला लागते बरं का। तर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर वरची साल काढून घेतली। त्याचं कारण म्हणजे ही साल आहे ती थोडीशी निबार असल्यामुळं ह्याची चव कडवट लागल, त्यासाठी मी वरची साल काढून घेतली आहे। ही सगळी चटणी ही प्रोसेस आहे ती आमच्या नंदूबाईंनी केली होती। सगळं साल काढण्यापासून लसूण सोलण्यापासून सगळं त्यांनी केलं आहे। तसं म्हणायला गेलं तर एखाद्याच्या हातची चव असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे आंब्याची वरची साल काढून बारके बारके तुकडे करून घ्यायचे, कारण खलबत्त्यामध्ये चेचताना ह्याचे सगळे तुकडे आहेत ते बरोबर त्या दगडाखाली आले पाहिजेत। एखादा तुकडा लहान मुलांच्या तोंडात घालून द्यायचा, म्हणजे त्यांची एक्सप्रेशन बघण्यासुद्धा खूप इंटरेस्ट येत असतो। ही आमची नात आहे, तिला थोडासा आंबा खायला घातला आणि तिचे एक्सप्रेशन बघून अगदी लहानपण मला आठवलं। तर चला आता लगेच हे तुकडे झालेत आंब्याचे आंबट असे तुकडे झालेले हे सगळे आहेत, ते सगळे तुकडे आपण ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये घालणार आहोत। ह्याची चव आहे ना वेगळीच लागते खलबत्त्यामध्ये केलेली चेचून अगदी गावरान पद्धतीने बरं का। त्यामध्ये घालायच्या आपल्या हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या वापरायच्या, म्हणजे आंबटसुद्धा कमी होतं आणि चवसुद्धा छान लागते। भरपूर असा देशी लसणाचा वापर करायचा। ही हरभरा डाळ आहे ते अर्धा ते पाऊण तास अगोदर ना भिजत घालायची। जितका आंबा आहे ना तितक्याच प्रमाणामध्ये हरभरा डाळ घालायची। प्रमाण योग्य असलं तरीसुद्धा चालतं बराबरीनं। जिरे घालायचं, मीठ घालायचं, मिरची घालायची, भरपूर असा लसूण, आंबा आंबट आणि ह्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ घातले की ह्याच्यासारखं दुसरं काहीसुद्धा चवीला नाही बरं का। तर ही त्यावर घालायची ही देशी कोथिंबीर, म्हणजे लगेचच ह्याच्याबरोबर बारीक होतं। मिक्सरमध्ये की ना आपण लगेच 2 मिनटात ही चटणी करतो, पण या खलबत्त्यामध्ये करण्यासाठी अर्धा तास लागला बरं का, कारण की एवढं भरपूर असं साहित्य असल्यामुळे चेचण्यासाठी सांडता पण नाही कामा पाहिजे, चवीला सुद्धा छान झाली पाहिजे आणि व्यवस्थित बारीकसुद्धा होण्यासाठी ही चटणी आहे ना अर्धा तास आम्हाला कुटावी लागली। ह्याची डाळसुद्धा चांगली कुटली पाहिजे आणि जसं पाहिजे तसं आपल्याला ना ही चटणी तयार होते। तर अर्धा तास कुटून झाल्यानंतर आपण आता फोडणी देणार आहोत। ह्यावर घातले तेल चांगलं गरम करून घ्यायचं, मोहरी घालायची, भरपूर असा कढीपत्ता घालायचा आणि ह्या दोन्हीची फोडणी आहे ती चांगली आहे ती आंब्याच्या चटणीवर घालायची, म्हणजे ह्याला नाही आणि थोडीशी चव भारी लागते बरं का। जसं बारीक मोठा आहेत ना तशा पद्धतीनं आपल्याला चटणी पाहिजे असेल तर एकदा तर ट्राय करून बघा खलबत्त्यामध्ये, अगदी गावरान पद्धतीची चव येते बरं का ह्याला। रोजच्या जेवणामध्ये ना ही चटणी ना कमाल करते। एखादी भाकरी जास्त जाणारच, म्हणूनच म्हटले जातं ना जुनं ते सोनं, त्यासाठीच ना असल्या वस्तू ना घरामध्ये असल्याच पाहिजेत। कधीसुद्धा आपलं चवीच खायचं झाल्यानंतर खलबत्त्यावर वरवटा पाटा असतो ना त्याच्यावरचं पुरण पोळी करून बघा, खूप चवीला छान लागते। नक्की अशी पद्धतीने तुम्ही ट्राय करा, केल्यानंतर फक्त काय म्हणायचं, भारीच की।